मी तुमचा लाडका अमोल येटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या गव्हाला दुसरा डोस द्यायचा होता भावानो, त्यामुळे डायरेक्ट खताच्या दुकानावर आलो. खत वगैरे घेतला. गोट्याला गावातनं धरून आणलो बघा. कुठे गेलता काय की डायरेक्ट मग आपण आपल्या रानाकडे निघालो बघा खत घेऊन. खरं तर मीच एकटा येणार होतो, पण असले रोड बघून म्हणलं गोट्याला नेल्यालाच बरं आहे. खताचं ठिक्क टाकलं नाही तर घरचे फोन करायला ते बघा गोट्याच्या, त्यामुळे म्हणलं त्याला लवकर नेऊन सोडाव घरी. त्यानं काय घरी सांगून आले नसल्यामुळे घरचे फोन करायला ते बघा, त्यामुळे लवकर त्याला घरी जाऊन सोडून डायरेक्ट आपल्या आल्या कामाला चालू केलो. खताचं ठिक्क वगैरे फोडून झालतं. म्हणलं बघूया आत गाठी बिठी आहेत का. हे सगळं करूपर्यंत पाणी एक चालू केलं बघा भावानो, कारण की पाणी थांबून चालत नाही. लाईट एक नखरं करते हो या जायचं. कसं बस एकदम फास्टात मध्ये ते वल्ल्या सारट्याचं तर खत मारून झालतं. म्हणलं आता अगोदरच आपण शहाणं झालेलं बरं आहे. मग लगेच पुढच्या सारट्याने खत मारायला चालू केलोय. गव्हाला आपण पहिला डोस तर नाशकचा दिलता आणि आता आपण युरिया मारालोय. आता कुठेशी तर 3 वाजलेले आणि तेवढ्यात लाईट पण गेली. जेवण करून घेऊया म्हणलं, सकाळ जरनं जेवण केलं नव्हतं काय नाही. पिशवीतनं डबा बिबा काढलो. म्हणलं आता वडता वडाव एकदम पद्धतशीर. लाईट एक भावना अर्धा तास गेलती. लाईट आल्याला आपलं लगेच काम चालू केलं. आता काय म्हणलं 10-20 मिनिटं राहिलेत लाईट जायला, आणि तेवढ्यात लाईट गेली आणि मग शेवटच्या सारट्याला पाणी फिरवलं बघा. रानातलं काम झालं भावानं मी आज लवकरच गावाकडे निघालतो, कारण की आपला आजचा जरा विषय थोडासा वेगळा आहे. घरनं सरळ आवरून आता निघालो बघा डायरेक्ट मंगळवेढ्याला, कारण की तिथनं आपल्याला मामाकडे जायचं होतं. आणि त्यात एक तर आपल्या फोनची चार्जिंग बी कमी होती. एकदम फास्टात मध्ये मंगळवेढ्याला आलो. इथनं भावानं आपल्याला जायचं होतं खर्डीला. मग जाताना बघा मी आता मारापूर मार्गे चाललोय. त्यांच्या घरी गेल्यावर सांगतो कार्यक्रम काय आहे. आपला फोन बिन स्विच पडायचा, त्यांच्या घरी जाऊन चार्जिंग बिर्जिंग लावतो. तर भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला. लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.